नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक खारुताई रोज वेळेवर आपल्या कामावर यायची आणि पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले काम करत असे. गरजेपेक्षा जास्त काम करूनही खारुताई खूप आनंदी होती, कारण तिच्या मालकाने म्हणजेच जंगलाचा राजा सिंह याने तिला 10 पोती अक्रोड देण्याचे वचन दिले होते. काम करताना जेव्हा खारुताई थकायची तेव्हा थोडी विश्रांती घेण्याचा विचार करायची, आणि मग तिला आठवायचे की सिंह तिला 10 पोती अक्रोड देणार आहे, आणि खारुताई पुन्हा कामाला लागायची. खारुताई इतर खारींना खेळताना पाहिल्यावर तिलाही खेळावेसे वाटायचे, पण तिला अक्रोड आठवायचे आणि ती पुन्हा कामाला लागायची. सिंहाला तिला अक्रोड द्यायचे नव्हते असे नाही. सिंह खूप प्रामाणिक होता आणि असाच वेळ निघून गेला. तोपर्यंत एक दिवस आला जेव्हा जंगलाचा राजा सिंहाने खारुताईला 10 पोती अक्रोड देऊन मुक्त केले. खारुताई अक्रोडजवळ बसली आणि विचार करू लागली, आता मला अक्रोडाचा काय उपयोग? आयुष्यभर काम करताना माझे दात झिजले, मी कसे खाणार या दातांनी अक्रोड? मित्रांनो, ही कहाणी आज जीवनाचे वास्तव बनली आहे. माणूस आपल्या इच्छांचा त्याग करतो, नोकरी, व्यवसाय आणि पैसे कमवण्यातच आयुष्य घालवतो. जेव्हा एखादी व्यक्ती वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होते, तेव्हा तो त्याच्या निधीचा किंवा बँक शिल्लकचा आनंद घेण्याची क्षमता गमावतो. तोपर्यंत पिढी बदललेली असते, कुटुंब चालवणारी मुले येतात. या निधीसाठी किती इच्छांचा त्याग केला असेल, या बँक बॅलन्सचा पायी किती त्रास सहन करावा लागला असेल, किती स्वप्ने अधुरी राहिली असती. मग अशा निधीचा उपयोग काय, हे या मुलांना समजेल का? बँक बॅलन्स मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवावे लागते आणि मनुष्य स्वतः त्याचा आनंद घेऊ शकत नाही. भूतकाळ विकत घेणारा कोणीही श्रीमंत या पृथ्वी तलावावर अजून जन्माला आलेला नाही. मी असे म्हणत नाही की तुम्ही काम करू नका किंवा कठोर परिश्रम करू नका किंवा आळशी होऊ नका. माझे म्हणणे एवढेच आहे की प्रत्येक क्षण आनंदाने जगा, व्यस्त राहा आणि एकत्र मजा करा आणि नेहमी निरोगी राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल. तर ही आजची सुंदर छोटीशी कथा होती. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.